समुद्रा पार नेलं होतं. दिवस रात्र भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी जो विचार करत होता, अनेक यातना त्यांनी सहन केल्या होत्या. असाच तुरुंगवासामध्ये असताना, अंधाऱ्या काळोखात असताना त्या भारत भूमीच्या लेकराला आपल्या भारत मातेची आठवण येते. बघा मित्र हो, ज्यावेळी ही व्यक्ती तुरुंगामध्ये कैद होती त्याच वेळी त्यांच्या सुपुत्राचं निधन झालं होतं. एका बापाला आपल्या लेकाच्या मृत्युमुखी पडलेल्याची खबर देखील नव्हती आणि त्याच वेळेस हा बाप आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक यातना 7 समुद्रापार सहन करतोय. किती दयनीय अवस्था असेल. आणि याच भावनेतून, याच यातनेतून समोर जो असेल त्याच्याशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बोलत आहेत.